नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत गट ब मधील विविध पदांसाठी या ठिकाणी भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एमपीएससी ग्रुप बी अंतर्गत येणाऱ्या मित्रांनो कक्षा अधिकारी, कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक अर्थात PSI पदांसाठी ही जाहिरात 552 जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यासाठी पात्रता कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी. पे स्केल तुम्हाला कक्षा अधिकारीसाठी जास्त मिळणार आहे. कर निरीक्षण PSI साठी 38,722 पे स्केल राहील. डिटेलमध्ये आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत. मात्र नक्कीच भरपूर जाहिरातीसाठी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे. तुम्ही जर क्वालिफाय होत असाल, प्रिपरेशन करत असाल तर तुमचा स्टडी तुम्हाला कंटिन्यू ठरणे महत्त्वाचं आहे. आज आपण याबाबतच अपडेट या ठिकाणी घेत आहोत. त्याबद्दल मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी काय म्हटलं आहे तर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी ही जाहिरात एकूण 552 जागांसाठी या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही जी एक्झाम असणार आहे ती दिनांक 14 जून 2026 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल असं त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे. अशाच प्रकारच्या मित्रांनो जाहिराती या प्रसिद्ध होत असतात, ज्यामध्ये तुम्हाला एक्झामची डेट तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी सांगितण्यात आलेली असते. तुम्ही यासाठी प्रिपरेशन जे असतं त्यानुसार तुमचं कंटिन्यू करू शकता. रविवारी 14 जून 2026 ला ही एक्झाम असणार आहे. त्यामुळे काहीच दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत. तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बघूया जागांची माहिती आपण घेऊया. पहिलं पद आहे ASUचं अर्थात सहाय्यक कक्षा अधिकारी. यामध्ये एकूण 6 जागा आहेत मित्रांनो. 6 जागा आरक्षित आहेत, खुल्या गटासाठी जागा नाही आहेत. जे कॅटेगरी वाईज 6 जागांचं विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. दुसरं महत्त्वाचं पद मित्रांनो राज्य कर निरीक्षक गट ब एकूण 236 जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे. भरपूर जागा यावेळी मित्रांनो रिलीज करण्यात आलेल्या आहेत. या 236 पैकी एकूण आरक्षित जे आहे ते 106 जागा आहेत, तर अराखीव खुल्या गटासाठी 130 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता की ते पाहून अर्ज करू शकता. टोटल 236 जागांसाठी ही STI पदाचं ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज यावेळी चांगले आहेत. तुम्हाला प्रयत्न करण्यानंतर चांगली संधी या ठिकाणी मिळू शकते. तिसरं पद जे भरलं जात आहे ते आहे PSIचं अर्थात पोलीस उपनिरीक्षकचं. याच्याही 310 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 310 पैकी 58 जागा अराखीवसाठी आहेत, तर एकूण आरक्षित पदे ही 252 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सो या बेसिसवर तुम्ही तुमच्या कॅटेगरीला किती जागांचं विश्लेषण आहे ते पाहून या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करू शकता. सो तिन्ही पदांच्या मिळून जवळपास 500+ जागा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे 552 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता अर्ज करण्यासाठी क्वालिफिकेशन बघा, संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली तर कोणतीही सक्षम अर्हता तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. थोडक्यात कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी. लास्ट इयरला असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र त्या ठिकाणी मेन्सचा जेव्हा फॉर्म भराल त्याच्या आधी तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट असणे आवश्यक आहे मेन्स एक्झामसाठीचं. या व्यतिरिक्त मराठी भाषेचे ज्ञान आणि शारीरिक पात्रता ही PSI पदासाठी या ठिकाणी रिक्वायर्ड आहे मित्रांनो. त्यानुसार बघू शकता उंची आणि छाती पुरुषांसाठी तसेच महिलांसाठी उंची मिनिमम 157 सेंटीमीटर त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं फिजिकल क्वालिफिकेशन जर PSI साठी इंटरेस्टेड असाल तर चेक करू शकता. इतर पदांसाठी फक्त तुम्हाला बेसिक जे क्वालिफिकेशन आहे कोणतीही पदवी त्यावर अप्लाय करता येणार आहे. पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट कशा प्रकारे राहणार आहे त्याच्या अगोदर तुम्ही वेतन श्रेणी एक वेळ बघून घ्या. गट ब च्या ASUच्या पदासाठी मित्रांनो 44,900 ते 41,400 हा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर इतर संवर्गांसाठी जे 2 पदे आहेत STIची आणि PSIची त्यासाठी 38,722 अधिक महागाई भत्ता तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा बघून घ्या. 1 ऑगस्ट 2026 रोजी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे, ज्यामध्ये किमान या ठिकाणी मित्रांनो 18 ते 38 वर्ष एज लिमिट हे सहाय्यक कक्षा अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक या पदांसाठी ओपनसाठी राहील. PSI साठी 19 ते 31 वर्ष राहणार आहे ओपनसाठी. त्यानंतर मागासवर्गीय, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे. सो त्या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी अप्लाय केल्यानंतर तुमची जी निवड असणार आहे त्यामध्ये पहिला तर प्री एक्झाम असणार आहे, त्यानंतर मेन्स एक्झाम आणि त्यानंतर PSI पदासाठी तुझ्याकडे मित्रांनो शारीरिक चाचणी सुद्धा होणार आहे जी 100 गुणांची असणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता
जे पदे आहेत टप्प्यानुसार सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे, ज्यामध्ये जे सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला माहितीच असतील. त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असणार आहेत, ज्याची टोटल 400 गुणांची एक्झाम तुमची राहणार आहे, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होईल. या व्यतिरिक्त सांगितल्याप्रमाणे मित्रांनो फिजिकलसाठी तुम्हाला PSIच्या क्वालिफाईंग जे असणार आहे त्या क्वालिफाईंग रिसेंटली आपल्याला माहिती आहे की चालू केलेली आहे, त्यामध्ये कमीत कमी 60 गुण मिळवणे महत्त्वाचे आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर तुमची मुलाखत सुद्धा PSI पदासाठी होणार आहे. इतर 2 पदांसाठी मात्र तुमची इंटरव्ह्यू नसणार आहे, फक्त 2 एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होऊन जाईल. या व्यतिरिक्त यासाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. एक्झामचा डेट ऑलरेडी त्यांनी सांगितला आहे, त्यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता मित्रांनो. या ठिकाणी मी मेन्शन केलेलं नाही, मात्र आपल्याला माहिती आहे की 14 जून ही एक्झाम डेट त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे. त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी तयारी सुरू करू शकता. सर्वसाधारणमध्ये आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी तुमचं प्रोफाईल क्रिएट करून तुम्ही अर्ज करू शकता. ऑलरेडी असेल तर त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते तुम्ही अपडेट करू शकता. जिल्हा केंद्र निवड त्या ठिकाणी करायची आणि परीक्षा शुल्क तुम्हाला भरायचे आहे, ज्यामध्ये 394 रुपये अमागासवर्गीय, मागासवर्गीय, अदुग, अनाथ, दिव्यांग यांना 294 रुपये, तर माजी सैनिकांना 394, 294 अगेन या ठिकाणी फी तुम्हाला घेतलेली पाहायला मिळत आहे. यासाठी अर्ज सादर करण्यासाठी 10 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. 30 एप्रिल जवळपास 22 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. त्या ठिकाणी 20-22 दिवस अर्ज करण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. यामध्ये स्टेट बँकेद्वारे सुद्धा फी भरू शकता, चलनाद्वारे किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला फी भरता येते. त्यानुसार तुम्ही ती फी त्या ठिकाणी भरू शकाल. एक फार चांगली मित्रांनो महत्त्वाची जाहिरात ज्यासाठी अनेक कॅन्डिडेट प्रिपरेशन करत असतात, ती त्या ठिकाणी रिलीज करण्यात ॲटलिस्ट या ठिकाणी आलेली आहे. येणाऱ्या काळात सुद्धा अशाच प्रकारच्या किंवा सरळ सेवा भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही प्रिपरेशन चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे. तुमचा स्टडी तुम्ही कंटिन्यू करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.